रोजचा स्वयंपाकाचा मेनू रोज रोज वेगळा काय बनवायचा हा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो. तर आजपासून आपण चॅनलवरती वेगवेगळ्या थाळीच पाहणार आहे, ज्यामध्ये की भाज्यांचे प्रकार असतील, वरणाचे प्रकार, भाताचे आणि चपाती किंवा पराठ्यांचे प्रकार. तर या थाळी रेसिपीज तुम्हाला नक्कीच कामी येतील रोज स्वयंपाक करायला, त्यामुळे नक्की पहा. तर चला आजच्या थाळीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊयात. तर खालच्या डब्यामध्ये मी तांदूळ घेतलेले, ते स्वच्छ असे धुवून दुप्पट पाणी टाकले आणि वरच्या डब्यामध्ये डाळ घेतली स्वच्छ अशी धुवून. यामध्ये हळद मीठ टाकून हा आपण कुकर लावून घेऊयात. आता कुकर होतोय तोपर्यंत आपण भाज्यांचं पीठ तयार करूयात. तर मी मेथीची भाजी करते. 1 वाटी मेथी स्वच्छ अशी धुवून बारीक चिरून घेतलेली. यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि 1 चमचा रवा, त्याचबरोबर अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड घालून घ्यायची आहे. 2 मिरच्या चिरून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्यात. थोडीशी हळद, पाव चमचा ओवा घेतला आहे, हातावरती छान असं चोळून टाकायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ करून घेणार आहे. तर पीठ जे आहे ते घट्टसर असंच करायचं आहे. तर ही जी भजी आहेत मेथीची ते अगदी झटपट होणारे आहेत. यामध्ये आपल्याला कांदा वगैरे वापरायचा नाही आहे, असेच करायचे, खूप छान होतात. तर इथं मी पीठ तयार करून घेतले. आता हे बाजूला ठेवून देऊयात. आता चपातीसाठी पीठ मळायचं आहे. त्यासाठी पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर चपातीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, लिंक मी दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करू शकता. इथे आपलं पीठ मळून झालं आहे. आता हे आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. त्यानंतर इथं कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी फुटले की बारीक चिरलेले लसूण घालायचं आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं, अर्धा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला तो देखील घालून घेऊयात. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हिंग पण घालून घेतलं आहे. आपण वरण करून घेतोय, जो आपण कुकर लावलेला तो झाला आहे. तर आता वरणच पहिल्यांदा करून घेऊयात. तर इथे सगळं परतून झालं आहे. इथे डाळ बघा छान अशी मऊसर शिजली आहे. तर आता व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे. कढईमध्ये थोडीशी हळद पण घालून घेतली आहे आणि यामध्ये डाळ घालून घ्यायची आपल्याला. डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं. आता जसं आपल्याला वरण करायचं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर हे मी फोडणीचं खमंग असं वरण करते आहे. तुम्ही साधं वरण केलं तरी देखील चालेल. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि याला उकळी आली की आपण दुसऱ्या गॅसवरती बाजूला ठेवून देऊयात. आता वरण दुसऱ्या गॅसवरती ठेवलं आहे. इथे एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. आपण भजी करून घेणार आहे. तर भाज्यांच्या पिठामध्ये पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि गरम तेल झालं की त्यातले 2 चमचे तेल आपल्याला भाज्यांच्या पिठावरती टाकायचं आहे. त्यामुळे भजी जे आहेत ते खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात. आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे भजी तेलामध्ये आपण सोडून घेऊयात. हाताने किंवा चमच्याने सोडू शकता तुम्ही. हे अगदी झटपट होणारे भजी आहेत, पण खायला मात्र अतिशय मस्त लागतात. भजी सोडून झाले की मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. इथे आपले भजी मस्त असे तळून झालेत. तर आता हे काढून घेऊयात. आता त्याच कढईमधलं तेल मी कमी करून घेतलं आहे. फक्त 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत. काही कढीपत्त्याची पानं आणि 2 कांदे लांबडे चिरून घेतलेले ते यामध्ये घालून घेऊयात. आता आपण वाटाण्याची उसळ करून घेतो आहे. तर आता कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. इथे कांदा परतून झाला आहे. यामध्ये अर्धा टोमॅटो मी चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे.
काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा आणि पाव चमचा धने पावडर. आता हे सगळे मसाले पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण वाटाणा घालून घेणार आहे. तर मी इथे फ्रेश मटार घेतलं 1 वाटी. फ्रेश घेतलं आहे त्यामुळे शिजायला वेळ लागणार आहे. तुम्ही जर फ्रोझन घेतला तर नुसतं परतून लगेचच तुमची भाजी तयार होईल. तर आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि 2 चमचे पाणी घालणार आहे मी, कारण वाटाणा जो आहे तो कच्चा आहे, त्याला शिजायला थोडंसं पाणी लागतं, म्हणजे कडक कडक वाटाणा लागत नाही, छान असा मऊसर होतो. तर आता पाणी घालून झालं की एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं आपण वाफवून घेऊयात लो फ्लेमवरती. इथे मी वाफ काढून घेतली आहे. वाटाणा बघा छान असा मऊसर झालेला दिसतोय आणि अगदी चमचमीत झालेली दिसते आपली उसळ. तर आता यामध्ये फक्त 1 चमचा मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे. त्यामुळे उसळ खायला खूपच छान लागते. एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपली उसळ तयार. अगदी झटपट होणारी पण मस्त अशी चमचमीत आपली उसळ तयार झाली आहे. तर आता ही पण बाजूला ठेवून द्यायची आहे. आता सगळ्यात शेवटी आपण चपाती करायला घेऊयात. इथे तवा तापायला ठेवला आहे. मी घडीची पोळी लाटून घेतलेली. तर आता ही छान अशी भाजून घेऊयात. एक साईडने थोडीशी फुगली की दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्की चॅनलवरती तुम्ही चेक करू शकता. तर आता इथे आपली चपाती किंवा पोळी पण भाजून तयार झाली आहे. मस्त अशी मऊ लुसलुशीत झालेली दिसते. तर आता थाळी वाढायला घेऊयात. तर सगळ्यात आधी आपण तयार केलेली चमचमीत अशी हिरव्या मटाराची उसळ, त्यानंतर भात मी वाटीमध्ये काढून घेतला आहे, खमंग असं फोडणीचं वरण, भातावरती पण थोडंसं वरण घालून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही तूप पण टाकू शकता. त्यानंतर मऊ लुसलुशीत अशा चपात्या, सलाड म्हणून गाजर कापून घेतलं आहे आणि खमंग अशी आपली मेथीची भजी. सोबतीलाच लोणचं आणि शेंगदाण्याची चटणी पण वाढून घेऊयात. तर इथे आपली मस्त अशी पण साधी सोपी त्याचबरोबर झटपट होणारी थाळी तयार झाली आहे. मी जसे स्टेप बाय स्टेप पदार्थ केलेत त्यानुसार जर केले तर ही थाळी अगदी पटकन होते. त्यामुळे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये करू शकता. तर नक्की करून पहा. परत भेटूया अशाच छानशा रेसिपीबरोबर. थँक्यू.